नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे बटाट्याची रस्सा भाजी। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर चला मैत्रिणींनो, न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्हाला तर माहित आहे की आज आपण बटाट्याची रस्सा भाजी तयार करणार आहे। त्यासाठी आपण घेतलेले आहे 2 बटाटे। तर बघा, हे 2 बटाटे घेतलेले आहेत। ते बटाटे स्वच्छ धुतलेले आहे आणि आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर चला साल काढूया। तर हे बघा, आपण 2 बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे या साईज आपण कट करून घेतलेले आहे बटाटे आणि आता आपल्याला पाण्यामध्ये सोडायचे आहे। तर हे बघा, आपण बटाटे कट करून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहे। आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी हे साहित्य लागणार आहे। आणि हे बघा, मी लसूण घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि कांदा घेतलेला आहे। तर तुमच्याकडे जर आलं असेल तर तुम्ही आलं टाकू शकता। गरम मसाले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसाले सुद्धा यामध्ये ॲड करू शकता, पण मी गरम मसाले यामध्ये ॲड करणार नाही। तर आता हे आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। सर्व आपण एकत्रच केलेलं आहे। तर हे बघा, आपण सर्व मसाला तयार केलेला आहे, खोबरं, लसूण आणि कांदा। पण तुम्हाला जर वेगवेगळा मसाला तयार करायचा असेल तर तुम्ही लसूण, कांदा आणि खोबरं वेगवेगळं मिक्सरमधून काढू शकता। तर चला आता आपण भाजी फोडणी घालूया। आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याला गरम होऊ द्यायचं आहे। आपण भाजी फोडणी घालण्यासाठी पेस्ट तयार केलेली आहे। त्या पेस्ट सोबत आपल्याला बाकीचे साहित्य सुद्धा घेतलेले आहे आपण, आणि ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे। मोहरी, लाल तिखट, हळद, मीठ आणि जिरं। तर आता हे सुद्धा आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। तर इकडे बघा, तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडी मोहरी सोडूया आणि 1 चमचा जिरं सुद्धा। छान मोहरी तडतडलेली आहे, गॅसचा पॉवर आपण कमी करूया। आता यामध्ये सोडायचं आहे आपल्याला तयार केलेली पेस्ट। हे बघा, तेलामध्ये छान भाजलेला आहे हा मसाला। आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे लाल तिखट, बाकीचे सर्व साहित्य। 1 चमचा लाल तिखट, हळद, 1 चमचा मीठ, मी सोबतच टाकते। आपल्या चवीनुसार मीठ, तिखट सोडायचं आहे। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूया। हे मसाल्याचं पाणी आहे आणि आता छान मसाल्याला आपल्याला शिजवायचं आहे। गॅसचा पॉवर आपण मध्यम केलेला आहे। आता यामध्ये सोडायचा आहे आपल्याला कढीपत्ता। तर हे बघा, मसाल्याला छान तेल सुटलं या। आता हा छान मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला सोडायचे आहे बटाटे चिप्स आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसचा पॉवर आपल्याला कमी जास्त करायचा आहे। आता आपण थोडासा गॅसचा पॉवर वाढवूया। आता 2 मिनिटं आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे। सध्या पाणी आपण सोडू नये यामध्ये। 2 मिनिटं झालेले आहे। आता आपण झाकण काढूया। आता यामध्ये आपण पाणी सोडूया।
हे मसाल्याचं पाणी. आता आपल्याला पॉवर फुल करायचा आहे. आता आपण झाकण पुन्हा ठेवूया आणि शिजू देऊया. तर हे बघा, आपल्याला भाजीसाठी आपण घेतलेली आहे कोथिंबीर, आणि आता या कोथिंबीरला आपण कट करूया आणि भाजीमध्ये सोडूया. आता आपण भाजीमध्ये ही कोथिंबीर सोडायची आहे. बघा, छान मस्त भाजी शिजलेली आहे. आता आपण झाकण ठेवू आणि गॅस बंद करायचा आहे. तर हे बघा, किती मस्त भाजी तयार झालेली आहे, आणि ते पण रस्सा भाजी, बटाटा रस्सा भाजी. तर बघा मैत्रिणींनो, आहे की नाही एकदम सोप्या पद्धतीत आपण तयार केलेली बटाटा रस्सा भाजी. तर तुम्ही सुद्धा अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुमच्या घरी नक्कीच तयार करून बघा. तर याचं नाव आहे बटाटा रस्सा भाजी. तुमच्या घरी तुम्ही तयार करून बघा आणि आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.